नमस्कार. चला आज एका अशा जबरदस्त कथेबद्दल बोलूया. ही एक प्राचीन बौद्ध कथा आहे, पण हिचा विचार आजही तितकाच महत्वाचा आहे. ही कथा आहे एका अशा शक्तिशाली विचाराची, जो इतका प्रभावी होता की त्यामुळे एक अख्ख्याच्या अख्खा शहर ओसाड झालं. पाहूया असा नेमका कोणता विचार होता तो. जरा कल्पना करून बघा, एक मोठं गजबजलेलं शहर जिथे हजारो लोक राहतात, ते एका रात्रीत पूर्णपणे रिकामं झालं तर? हे ऐकायला एखाद्या चित्रपटासारखं वाटत असलं तरी हत्तीपाल जातकाच्या या अद्भुत कथेचा हाच तर केंद्रबिंदू आहे. तर आपली गोष्ट सुरू होते बनारस शहरापासून. इथे इस्सुकारी नावाचा एक राजा राज्य करत होता, पण त्याला एक दुःख होतं. त्याला मुलंबाळ नव्हतं आणि त्याचा एक जिवलग मित्र होता राजपुरोहित, ज्याचीही तीच अवस्था होती. आता या दोघांनी मिळून एक असा काही विचित्र करार केला, ज्यावर पुढे जाऊन संपूर्ण राज्याचं भवितव्य ठरणार होतं. त्यांनी ठरवलं की जर पुरोहिताला मुलगा झाला तर तो राज्याचा पुढचा राजा बनेल, आणि जर राजाला मुलगा झाला तर तो पुरोहिताच्या अफाट संपत्तीचा वारसदार होईल. आता राज्याला वारस तर हवाच होता, आणि त्यासाठी पुरोहिताने एक असं काही पाऊल उचललं ज्याने या कथेला एक अनपेक्षित वळण दिलं. पुरोहिताला एक आशेचा किरण दिसला जेव्हा त्याला एक स्त्री भेटली, जिला तब्बल 7 मुलं होती. तिने सांगितलं की तिला ही मुलं वेशीजवळच्या एका वडाच्या झाडाच्या देवतेच्या कृपेमुळे झाली आहेत. झालं हे ऐकताच हताश झालेल्या पुरोहिताने ठरवलं की आता थेट त्या देवतेलाच जाब विचारायचा. विचार करा, पुरोहित किती हताश झाला असेल की त्याने थेट त्या वृक्षदेवतेलाच धमकी दिली. यातून राज्याप्रती त्याची निष्ठा आणि वारस मिळवण्याची त्याची तीव्र इच्छा किती होती हे स्पष्ट दिसतं. ह्या धमकीमुळे ती वृक्षदेवता घाबरली आणि थेट देवांचा राजा शक्रकडे मदतीसाठी पोहोचली. शक्रने एक उपाय काढला. 4 दिव्य आत्मे पुरोहिताच्या घरी जन्म घेतील, पण ह्यात एक अट होती, आणि हीच अट पुढे जाऊन सगळ्यात मोठा बदल घडवणार होती. अट ही होती की हे 4ही पुत्र तरुणपणीच जगाचा त्याग करतील. तर आता गोष्ट पुढे सरकते. पुरोहिताचा मोठा मुलगा हत्तीपाल मोठा झाला. राजा आणि पुरोहिताला आता त्याची एक परीक्षा घ्यायची होती की त्याची ओढ नेमकी कशाकडे आहे. त्याला राजा बनवण्याआधी त्यांनी एक परीक्षा घ्यायचं ठरवलं. राजा आणि पुरोहित स्वतःच तपस्वी बनून हत्तीपालकडे गेले, हे पाहण्यासाठी की तो राज्याला निवडतो की संन्यासाला. त्याच्या वडिलांनी म्हणजे पुरोहिताने त्याला अगदी व्यावहारिक सल्ला दिला की बाबा, आधी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाड, संसार कर, आणि मग म्हातारपणी संन्यासाचा विचार कर. हा होता जगाचा मार्ग. पण हत्तीपालचं उत्तर हे जगाच्या नियमांच्या अगदी पलीकडचं होतं. त्याने भौतिक सुखांना क्षणभंगूर मानलं आणि सांगितलं की खरं सत्य या सगळ्यात नाहीये. आणि त्याच्या याच एका उत्तराने संपूर्ण राज्याचं भविष्यच बदलून टाकलं. आणि त्याच्या विचारांचा प्रभाव इतका जबरदस्त होता की त्याने राज्याचा त्याग करताच फक्त त्याचे सेवकच नाही, तर कित्येक किलोमीटर पसरलेला, म्हणजे 1 योजनभर लांब लोकांचा प्रचंड मोठा समुदाय त्याच्या मागे संन्यासाच्या मार्गावर निघाला. हत्तीपालचा तो एक निर्णय, तो फक्त एक निर्णय नव्हता, ती एका महाप्रचंड लाटेची सुरुवात होती. ही लाट आधी त्याच्या कुटुंबावर आणि मग बघता बघता संपूर्ण राज्यात पसरली. ही लाट थांबलीच नाही. आधी त्याचा भाऊ अस्सपाल आला, मग गोपाल, आणि मग अजपाल. एका मागोमाग एक तिघांनीही राजसिंहासन नाकारलं, आणि प्रत्येकजण आपल्यासोबत हजारो लोकांचा समुदाय घेऊन त्या महात्यागाच्या प्रवाहात सामील झाला. आणि मग तो क्षण आला जिथे ही कथा एक वर्तुळ पूर्ण करते. ज्या आईवडिलांनी मुलांसाठी, वारसासाठी एवढं सगळं केलं होतं, त्यांनीच आपल्या 4ही पुत्रांना संन्यासी झालेलं पाहून आपली 80 कोटींची संपत्ती आणि पद सोडून मुलांचाच मार्ग स्वीकार. पण गोष्ट इथेच संपली नाही. जेव्हा राजाने विचार केला की आता ही सगळी संपत्ती आपलीच, तेव्हा राणीने त्याला एका जबरदस्त उदाहरणाने रोखलं. तिने सांगितलं की शहाणी गिधाडं जाळ्यात अडकू नये म्हणून खाल्लेलं मांस ओकून टाकतात आणि स्वतःला वाचवतात. राणीचे शब्द अगदी धारदार होते. तिने पुरोहिताने त्यागलेल्या संपत्तीला थेट ओकारीची उपमा दिली आणि राजाला विचारलं, तुम्ही हे खाणार का? या शब्दांनी राजाला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. राणीच्या त्या शब्दांनी राजाच्या मनावर थेट परिणाम झाला. त्याला आपली चूक कळली आणि त्याने क्षणाचाही विचार न करता सगळ्या राजपाट सोडून दिला आणि आपल्या संपूर्ण दरबारासह त्या महासमुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.
आणि या त्यागाच्या लाटेचा शेवटचा आणि सगळ्यात मोठा परिणाम काय होता माहीत आहे? संपूर्ण बनारस शहर ओसाड झालं. बनारस हे काही छोटं शहर नव्हतं. त्याचा विस्तार तब्बल 12 योजन होता, म्हणजे आजच्या काळात 100 किलोमीटरपेक्षाही जास्त. पण एका विचारामुळे हे संपूर्ण शहर आता अक्षरशः ओसाड पडलं होतं. राजा, राणी आणि उरलेले सगळे नागरिकही या समुदायात सामील झाले आणि बघता बघता शहर सोडून जाणाऱ्या लोकांच्या त्या रांगेची लांबी झाली तब्बल 30 योजन. खरंच एक अविश्वसनीय दृश्य होतं ते. एवढा मोठा त्याग पाहून देवसुद्धा पुढे सरसावले. देवांचा राजा शक्रने विश्वकर्माला आज्ञा दिली की ह्या विशाल समुदायासाठी हिमालयात एक भव्य आश्रम तयार कर. तिथे त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त पर्णकुटी आणि फळाफुलांनी बहरलेले वृक्ष आधीच तयार होते. आणि त्या एका विचाराची ताकद बघा, ती इथेच थांबली नाही. हत्तीपालच्या त्यागाची ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि आजूबाजूच्या आणखी 7 राजांनीही आपली राज्य सोडून दिली आणि तेही या संन्यासी समुदायात सामील झाले. तर ही प्राचीन कथा आज आपल्यालाही एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. आपल्या आयुष्यात खरंच असं काय आहे, असं कोणतं सत्य किंवा कोणता विचार आहे जो इतका शक्तिशाली आहे की त्यासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावू शकतो? यावर नक्की विचार करा.